आता हे पाणी कसं आहे, अगदी थोडंसं कोमट केलेलं पाणी आहे. थंड पाणी किंवा नॉर्मल पाणी सुद्धा जास्त घेऊ नका. रूम टेम्परेचर किंवा त्यापेक्षा ना थोडंसं, अगदी थोडंसं कोमट पाहिजे हे पाणी. त्या पाण्यामध्ये किंचित काळं मीठ टाकायचं, ज्याला आपण सेंधव मीठ म्हणतो ते, आणि ते सेंधव मीठ युक्त पाणी टाकायचं. तोंड उघडं ठेवायचं. आता नाकपुडीतून पाणी जात आहे याचा अर्थ एअर पॅसेजेस तिथे बंद होत आहेत, म्हणजे तोंडावाटे श्वासोश्वास सुरू आहे. दुसरी नाकपुडी पूर्ण ओपन आहे आणि एका नाकपुडीला पूर्णपणे बंद करण्यासाठी त्या पॉटचं टोक आपण आतमध्ये थोडंसं घुसवलेलं आहे आणि अशी पाण्याची एक धार लागली पाहिजे. आता इथे काय होतंय, ते पाणी आतमध्ये जातंय आणि आतमधून जिथे दोन्ही नाकपुड्या एकत्र येतात त्या भागातून हे पाणी बाहेर येतं. या पाण्यासोबत आतमध्ये साठलेले सगळे टॉक्सिन्स, म्युकस हे सगळं बाहेर जातं. नाकपुडी इतकी साफ होते की अनेक जणांना सायनसचा त्रास असतो, ॲलर्जी असते. इतका त्रास की कोणताही ऋतू असू देत, सायनसचा त्रास होणारच. तर अशा मंडळींसाठी सुद्धा हे उपयुक्त ठरतं. मायग्रेन, हेडेक्स वारंवार जेव्हा होतात तेव्हा औषधांशिवाय पर्याय नसतो. पण अशा काही योगिक प्रक्रिया इतक्या सुंदर असतात की त्या आपल्याला सहजपणे करताही येतात आणि सोपं आहे. तसंच हे उलटं सुद्धा करायचं. डाव्या नाकपुडीला हा पॉट लावायचा असा धरून आणि उजव्या नाकपुडीने पाणी बाहेर येऊ द्यायचं. पॉट धरतानाची पोझिशन लक्षात घ्या. तुम्ही असा तो धरलात की तुमचा हाताचा कोपरा थोडासा वरती उचलला गेला पाहिजे. आपण असे सरळ नाही होत ना, आपल्याला असं वाकावं लागणार आहे आणि वाकावं लागतंय त्यामुळे आपला हात थोडासा वरती येईल. तसंच हनुवटी थोडीशी खाली जाणार आणि आपल्या डोक्याचा अँगल हा असा असणार. राहिलेलं पाणी आणि पाण्याला चिटकून असणारं म्युकस हे सगळं बाहेर काढण्यासाठी दोन्ही नाकपुड्यांनी शिंकरायचं. हे करून झाल्यानंतर मात्र परत त्या स्थितीत बसायचं. दोन्ही हात ठेवायचे गुडघ्यांवरती आणि कपालभाती करायचं. पण कपालभाती करताना तुमची मान पहिल्यांदा अशी हवी, तिरकी पण व्हायला पाहिजे. कारण राहिलेलं पाणी बाहेर येण्यासाठी नाकपुडीला हवेचे अँगल्स मिळाले पाहिजेत. तर आज आपण जलनीती पाहिली. प्रसाददादाने अगदी आपल्याला सोप्या पद्धतीने करून दाखवलेलं आहे आणि आपणही जलनीती सर्वांनी करावी. पण साधारणतः एक 10-15 दिवसांच्या गॅपमध्ये एकदा केली तरी तुम्ही चालेल. डोकेदुखी, मायग्रेन, सायनस हे असे त्रास असतील तर तुम्हाला नक्कीच याचा उपयोग होईल. तसेच एक मेंटल क्लॅरिटी, मेंदूला ताजतवानं वाटण्यासाठी आपल्याला ही क्रिया नक्की उपयुक्त ठरते. तुम्ही सर्वांनी नक्की करून पहा. याने श्वसन मार्ग सुधारतो, श्वासोश्वास खूप छान स्मूथली व्हायला लागतो. मोकळेपणाने श्वास आणि उच्छ्वास ही क्रिया अगदी घडायला लागते. तुम्ही स्वतः ते अनुभवा.